महाराष्ट्रातील जनतेला माझा नमस्कार. मी ओंकार आपलं स्वागत करतो आपल्या या YouTube चॅनलवर. 100 दिवस 100 नवीन बिझनेस आयडिया पाहायची सिरीज आपण सुरू केलेली आहे मित्रांनो. आज आहे दिवस 8वा, डे नंबर 8. आज आपण पाहणार आहोत या महाराष्ट्रातील होलसेल मार्केट बद्दल. तुम्ही भरपूर वेळा नोटीस केलं असेल मित्रांनो, कोणताही व्यवसाय चालू करायचा म्हटलं की आपल्याला भरपूर प्रश्न आधीच पडतात. कोणता व्यवसाय करायचा? तो व्यवसाय चालेल का? त्या व्यवसायासाठी लागणारा माल कुठून आणायचा? तो विकायचा कुठे? विकायचा कसा? सगळ्यात महत्त्वाचा, हा व्यवसाय मी केला तर लोक काय म्हणतील? असे भरपूर प्रश्न आपल्याला पडतात मित्रांनो. त्यापैकीच एका प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ह्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल किंवा ज्या वस्तू आपण विकणार आहोत, त्या वस्तूंचं होलसेल मार्केट आपल्याला जवळ कुठं आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील 12 ते 13 अशा वस्तूंचं होलसेल मार्केट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. आपण YouTubeवरती होलसेल मार्केट सर्च केल्यानंतर आपल्याला भरपूर व्हिडिओज येतात मित्रांनो. त्यातील निम्म्याच्या वरती व्हिडिओज हे प्रमोशनवाले असतात मित्रांनो. त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे. हे ट्रॅप असतात मित्रांनो. आपण ज्यावेळेस त्या मार्केटमध्ये जातो तिथं आपल्याला फसवणूक केली जाते. एकतर आपल्याला कमी दर्जाचा माल दिला जातो, काही ठिकाणी तर मालच मिळत नाही. काही ठिकाणी माल एक दाखवतात व आपल्याला पार्सलद्वारे दुसरा पाठवला जातो. आपल्याला ते जवळ नसतं, त्यामुळे सारखं ये-जा देखील करता येत नाही. एकदा माल पर्चेस केल्यानंतर आपल्याला दुबार ते बोलून देखील देत नाहीत. त्यामुळे मार्केट सर्च करताना एकदम काळजी घेणे ही आपली जिम्मेदारी आहे मित्रांनो. थोडीशी या गोष्टींची काळजी घेऊनच आपण हा माल खरेदी करावा मित्रांनो. मार्केटचा पूर्ण सर्व्हे करायचा. ते मार्केट आपल्याला परवडेल का? तिथून जो रेटमध्ये आपल्याला माल मिळतो, तो माल आपल्या एरियामध्ये लोकल रेटवर विकून आपल्याला परवडेल का? या गोष्टीचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं, ते जर योग्य पद्धतीने फिट बसत असेल, तरच आपण त्या मार्केटमधून त्या रेटला, त्या लोकेशनवर माल खरेदी करायचा मित्रांनो. फसवणूक करणारे, ट्रॅप करणारे भरपूर आहेत मित्रांनो. आपल्याला काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो. मार्केट नंबर 1 आहे मित्रांनो, मोबाईल स्मार्ट गॅजेट्स. या मार्केटबद्दल थोडंसं जाणून घेऊया. कमीत कमी ₹5 किमतीपासून ते ₹100 किमतीपर्यंतचे गॅजेट्स आपल्याला होलसेल दरामध्ये या मार्केटमध्ये मिळतात मित्रांनो. या मार्केटमधून हे गॅजेट्स घेऊन आपण चांगला बिझनेस करू शकतो मित्रांनो. जे पण मोबाईलची दुकानं तुम्ही बघता त्यामध्ये जे ॲक्सेसरीज, जे मोबाईलचे छोटे-मोठे गॅजेट्स असतात, ते कुठून येतात? तर याच मार्केटमधून आणले जातात. तर या मार्केटबद्दल जाणून घेऊया मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर मुंबई आणि पुण्यामध्ये या गोष्टीची मार्केट्स आहे मित्रांनो. मुंबईमध्ये पाहायला गेलं मित्रांनो तर गोरेगावमध्ये या गोष्टीचं चांगलं मार्केट आहे. दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर CST मध्ये मनीष मार्केट म्हणून मोठं मार्केट आहे मित्रांनो. इथे देखील हे गॅजेट्स भरपूर प्रमाणात होलसेल दरात मिळतात. दुसरी गोष्ट म्हटलं तर ग्रँड रोड हा देखील या प्रकारच्या गॅजेट्ससाठी फेमस आहे. पुण्यामध्ये पाहायला गेलं तर चायना मार्केट, शुक्रवार पेठ व पिंपरीमध्ये मोबाईल मार्केट, अशी 2-3 ठिकाणी मोबाईलचे गॅजेट्स व मोबाईलला लागणारे ॲक्सेसरीज आपल्याला होलसेल दरामध्ये मिळतात. महाराष्ट्राबाहेर म्हटलं तर दिल्लीला सदर बाजार व लजपतराय नगर मार्केट, हे 2 मार्केट भरपूर मोठ्या प्रमाणात विकसित आहेत मित्रांनो. तिथून तुम्ही हा माल पर्चेस करून आपल्या इथं सेल करू शकता. दुसरा व्यवसाय आहे मित्रांनो बॅग्स आणि सॅक्सचा व्यवसाय. तुम्ही भरपूर वेळा नोटीस केलंय, भरपूर प्रकारच्या चांगल्या प्रतीच्या बॅग्स आपल्याला एकदम स्वस्त दरात भेटल्या जातात. ह्या अशा बॅग्स आपण नॉर्मल मॉलला वगैरे घ्यायला गेल्यावर त्या हजारात किमतीत असतात. पण स्ट्रीटवर ज्यावेळेस आपण या बॅग्स घेतो ते आपल्याला एकदम चीप दरात मिळतात व त्याची क्वालिटी देखील खूप चांगली असते. तर या बॅगचं होलसेल मार्केट कुठं आहे ते नेमकं जाणून घेऊया. लेडीज पर्स व त्यामधील व्हरायटीजचं होलसेल मार्केट बघायला गेलं तर मित्रांनो, बांद्रा, दादर, उल्हासनगर, बायकाळा या एरियामध्ये भरपूर प्रमाणात मोठं मार्केट आहे मित्रांनो. तिथून या प्रकारचे प्रोडक्ट्स तुम्ही घेऊ शकता. दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर ट्रॅव्हलिंग बॅग्स. गोरेगाव, बांद्रामध्ये या बॅग्स भरपूर प्रमाणात व्हरायटीजमध्ये व चीप रेटमध्ये आपल्याला मिळतात मित्रांनो. प्रत्येक प्रकारच्या बॅगची जर आपल्याला फर्स्ट कॉपी पाहिजे असेल मित्रांनो, तर ती आपल्याला ग्रँड रोड, उल्हासनगर इथे मिळणार आहे मित्रांनो. उल्हासनगरमध्ये भरपूर मोठं फर्स्ट कॉपीसाठी मार्केट आहे मित्रांनो. आणि तिसऱ्या प्रकारच्या बॅग्स म्हटलं तर स्कूल बॅग, कॉलेज बॅग्स किंवा सॅक्स, या सगळ्या बॅग्स आपल्याला नागपूरला व मुंबईला दोन्ही ठिकाणी याचं होलसेल मार्केट आहे. मुंबईला पाहिलं तर ग्रँड रोड, उल्हासनगर येथे याचं मार्केट आहे मित्रांनो. स्कूल बॅग, कॉलेज बॅग, सगळ्या प्रकारचे सॅक्स इथे होलसेलमध्ये मिळतात. व दुसरी गोष्ट नागपूरला गांधीबाग या एरियामध्ये देखील या प्रकारच्या बॅग्स भरपूर प्रमाणात होलसेलमध्ये मिळतात. व महाराष्ट्राबाहेर म्हटलं तर दिल्ली सदर बाजार इज द लास्ट ऑप्शन आणि बेस्ट ऑप्शन. व्यवसाय क्रमांक 3 आहे मित्रांनो, इलेक्ट्रिकल प्रोडक्ट्सचं मार्केट. मुंबईला बांद्रा व दादर या एरियामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात या गोष्टी होलसेल व चीप दरात मिळतात. त्याचं भरपूर मोठं मार्केट मुंबईला आहे मित्रांनो. व दिल्लीला म्हटलं तर लजपतराय नगर या एरियामध्ये याचं इलेक्ट्रिकल भरपूर मोठं मार्केट आहे. व्यवसाय क्रमांक 4 मित्रांनो, स्पेअर पार्ट्सचा बिझनेस. तुम्ही भरपूर वेळा नोटीस केला असेल, गाड्याला लागणारे जे स्पेअर पार्ट्स असतात त्याचं एक भरपूर मोठं मार्केट मुंबईला आहे मित्रांनो. बांद्रा व दादर या एरियामध्ये स्पेअर पार्ट्सचं सगळ्यात मोठं मार्केट आहे. दुसरी गोष्ट, ग्रँड रोड, उल्हासनगरमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात फर्स्ट कॉपीचं मार्केट भेटून जाईल मित्रांनो. ब्रँडेड गाड्यांचे जसे पाहिजे तसे मॉडिफाईड गाड्याचे पार्ट्स आपल्याला या भागात मिळून जातील मित्रांनो. तिसरी गोष्ट बघायला गेलं मित्रांनो तर गांधीबाग, नागपूरला देखील गाड्यांच्या स्पेअर पार्ट्सचं
मोठं मार्केट आहे. व्यवसाय क्रमांक 5 आहे मित्रांनो स्टील व अॅल्युमिनियमची भांडी. पुणे, नागपूर, दिल्ली या तिन्ही ठिकाणी या गोष्टीचं मार्केट आहे मित्रांनो. पुण्यामध्ये बोराळी या ठिकाणी या भांड्याच्या मार्केटचं भरपूर मोठं होलसेल मार्केट आहे मित्रांनो. नागपूरला इतवारी भाग या भागामध्ये देखील अॅल्युमिनियम व स्टीलच्या भांड्यांचं सर्वात मोठं मार्केट आहे व दिल्लीला सदर बाजार इज द बेस्ट ऑप्शन कोणत्याही बिझनेससाठी. व्यवसाय क्रमांक 6 आहे मित्रांनो फर्निचर बिझनेस. या फर्निचरचं पुणे व मुंबई दोन्ही ठिकाणी मार्केट आहे मित्रांनो. मॅन्युफॅक्चरर्स जागोजागी बसलेले आहेत मित्रांनो, त्यामुळे आता मार्केट वाढलेलं आहे. चालूच्या ठिकाणी बघितलं तर पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात याचे मॅन्युफॅक्चरर्स आहे. काळेवाडी वाकड या ठिकाणात जर तुम्ही गेले तिथे जे शोरूम्स आहेत त्यांचे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्याशी डील करून तुम्ही या व्यवसाय चालू करू शकता व चांगल्या प्रमाणात चीप रेटमध्ये 20 ते 25% कमिशनवर तुम्हाला सोफा, बेड जे काही प्रोडक्ट्स लागतील ते ह्यांच्याकडून मिळतील तुम्हाला. मुंबईला पाहायला गेलं तर जामा मस्जिद या एरियामध्ये देखील फर्निचरचं मोठं मार्केट आहे व दुसरी गोष्ट उल्हासनगरमध्ये देखील फर्निचरचं मोठं मार्केट आहे. व्यवसाय क्रमांक 7 आहे मित्रांनो गिफ्ट व टॉयज आयटम्स. या आयटम्स बघायला गेलं तर होलसेल मार्केट मुंबई व दिल्ली या दोन ठिकाणी मोठं मार्केट आहे मित्रांनो. दिल्लीला सदर बाजार या ठिकाणी भरपूर स्वस्तात आपल्याला खेळणी व त्यासाठी लागणारी प्रोडक्ट्स व भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या व्हरायटीचे गिफ्ट आयटम्स हे आपल्याला तिथे भेटून जातील. व मुंबईला म्हटलं तर सुतार गल्ली व झवेरी बाजार या दोन गल्ल्या याच प्रकारच्या मार्केटसाठी भरपूर प्रमाणात फेमस आहेत मित्रांनो. व्यवसाय क्रमांक 8 आहे मित्रांनो परफ्यूम, कॉस्मेटिक जे काही लेडीजला डेली वापरामध्ये लागतात त्या प्रकारच्या प्रोडक्टचं मार्केट मित्रांनो. हे सगळ्यात मोठं मार्केट मुंबईला आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये. मुंबईमध्ये क्रॉफोर्ड मार्केट नावाचं एक मार्केट आहे मित्रांनो. या ठिकाणी या प्रकारचे प्रोडक्ट खूप स्वस्तात जवळपास निम्म्या किमतीमध्ये आपल्याला मिळतात. जे ब्रँडेड प्रोडक्ट्स आपल्याला बघतो आपण, जे फेस वॉश बघतो, जे कॉस्मेटिकला लागणारे आयटम्स बघतो किंवा जे मेकअपसाठी लागणारे आयटम्स असतील, या सर्व प्रकारचे आयटम्स तिथं आपल्याला निम्मे किंवा त्यापेक्षाही कमी किमतीत मिळतात मित्रांनो. आणखी बघायला गेलं तर भट बाजार, झवेरी बाजार या दोन बाजार देखील या प्रकारच्या मार्केटसाठी भरपूर फेमस आहेत. पुण्यामधील देखील या प्रकारचं मार्केट आहे मित्रांनो. पुण्यामध्ये शुक्रवार व बाजीराव पेठ या दोन्ही ठिकाणी कॉस्मेटिक व त्या प्रकारच्या वस्तूंचं भरपूर प्रमाणात मोठं होलसेल मार्केट आहे मित्रांनो. आणि महाराष्ट्राबाहेर म्हटलं तर दिल्लीमध्ये सदर बाजार या ठिकाणी या प्रकारच्या वस्तूंचं सगळ्यात चीप रेटमध्ये आपल्याला मिळतील मित्रांनो. व्यवसाय क्रमांक 9 आहे मित्रांनो प्लास्टिक मटेरियलचा बिझनेस. या प्रकारचा बिझनेस महाराष्ट्रामध्ये भरपूर चालतो व या गोष्टींचं होलसेल मार्केट म्हणलं तर मुंबई, दादर, सीएसटी मार्केट हे महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठं मार्केट आहे प्लास्टिकच्या गोष्टींसाठी. येथे आपल्याला काही कंडिशन्स अप्लाय केल्या जातात मित्रांनो. ₹1,00,000चाच माल घ्यायचा, 10,000चा माल घ्यायचा. वेगवेगळ्या दुकानात वेगवेगळ्या कंडिशन्स मालानुसार फिरतात मित्रांनो. कारण ते जास्त क्वांटिटीत सेल करतात तेव्हाच त्यांना या लेवलला चीपमध्ये द्यायला परवडतं मित्रांनो. पुण्यामध्ये देखील नवीन मॅन्युफॅक्चरर्स भरपूर तयार झालेले आहेत मित्रांनो. याची जर तुम्ही माहिती काढली तर तुम्हाला आपल्या पुण्यामध्येच याचे होलसेलर्स भेटून जातील. नागपूरमध्ये हंसापूर या एरियामध्ये देखील प्लास्टिकचं भरपूर मोठं मार्केट आहे मित्रांनो. व दिल्लीला जर आपण गेलो तर सदर बाजार इज द बेस्ट ऑप्शन फॉर एनी बिझनेस. व्यवसाय क्रमांक 10 आहे मित्रांनो इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. तर या गोष्टीचं होलसेल मार्केट तुम्हाला मुंबईला दादर, लॅमिंग्टन रोड या ठिकाणी बघायला भेटेल मित्रांनो. पुण्यामध्ये देखील शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, पिंपरी मार्केट, हडपसर रोड अशा भरपूर ठिकाणी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचं मार्केट आहे मित्रांनो. व दिल्लीला सदर बाजार इज द बेस्ट फॉर एनी बिझनेस. व्यवसाय क्रमांक 11 आहे मित्रांनो ड्रायफ्रूट बिझनेस. ड्रायफ्रूट बिझनेसचं होलसेल मार्केट मुंबईला आहे मित्रांनो. मुंबईमध्ये एपीएमसी, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी याचं मार्केट आहे मित्रांनो. येथून तुम्ही निम्म्या किमतीमध्ये ड्रायफ्रूट खरेदी करून आपल्या एरियामध्ये सप्लाय करू शकता. व्यवसाय क्रमांक 12 आहे मित्रांनो कपडा मार्केट व्यवसाय. कपडा मार्केट हा सगळ्यांचा फेवरेट व्यवसाय आहे मित्रांनो. तर या कपड्याचं मार्केट आपण पाहतो तर मुंबई, पुणे, दिल्ली अशा भरपूर ठिकाणी याचं मार्केट आहे मित्रांनो. यामध्ये पाहायला गेलं तर अगदी 10 रुपयापासून लेडीजच्या लागणाऱ्या वस्तू आपल्याला मिळतात. तसेच जीन्स जर पाहायला गेलं तर 150 ते 200 रुपयापासून तुम्हाला मिळतील. शर्ट बघायला गेलं तर 100 ते 125 रुपयापासून शर्ट्स तुम्हाला भेटतील. लेडीजचे जे सूट्स असतात ते तुम्हाला 30-30, 40-40, 50-50 रुपयापासून मिळतील. इतक्या स्वस्त दरामध्ये तुम्हाला या ठिकाणी कपडे मिळतात मित्रांनो. मुंबईमध्ये पाहायला गेलं तर कल्याण मार्केट सगळ्यात मोठं मार्केट आहे कपड्यासाठी मित्रांनो. दुसरी गोष्ट दादर, फॅशन स्ट्रीट असे 2-3 ठिकाणी आणखी पण आहेत जिथे आपल्याला कपडे भरपूर स्वस्त दरात मिळतात मित्रांनो. उल्हासनगर, ग्रँड रोड या ठिकाणी जर आपण गेलो तिथे आपल्याला जीन्सचं सगळ्यात मोठं मॅन्युफॅक्चरिंग सेंटर दिसेल मित्रांनो. पुण्यामध्ये पाहायला गेलं मित्रांनो तर रविवार पेठ व इन्स्टावरती जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला भरपूर नवे मॅन्युफॅक्चरर्स आता तयार झालेले दिसतील. तर त्यामुळे इन्स्टावरती देखील तुम्ही सर्च केलं तर कपड्याचे होलसेलर चीप रेटमध्ये तुम्हाला भेटून जातील. नागपूरला गांधीबाग या एरियामध्ये देखील कपड्याचं भरपूर मोठं मार्केट आहे मित्रांनो. तसेच गुजरात, अहमदाबाद या ठिकाणी साड्यांचं
तसेच कपड्यांचं भरपूर मोठं मार्केट आहे मित्रांनो. दिल्लीला सदर बाजार इज द ऑल्वेज बेस्ट फॉर एनी बिझनेस. तुम्ही तिथं गेलं तर तुम्हाला प्रत्येक व्यवसायाला लागणारा होलसेल मार्केट भेटून जाईल मित्रांनो. तिथं वेगवेगळ्या अशा गल्ल्या आहेत मित्रांनो. त्या मार्केटला ही गल्ली, त्या मार्केटला ती गल्ली. अशा प्रकारे दिल्लीचं सदर बाजार खूप मोठा आहे मित्रांनो. आज आपण टोटल 12 व्यवसाय पाहिले मित्रांनो. तर या व्यवसायासाठी लागणारं होलसेल मार्केट महाराष्ट्रामध्ये कुठे-कुठे स्थित आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. जर कोणी हा व्यवसाय करत असेल व त्याला या मार्केटबद्दल माहिती नसेल तर त्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. किंवा जर तुम्हाला यापैकी एखादा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करा व या गोष्टी लिहून घेऊन या मार्केटचा आधी सर्वे करा. तिथून माल घेणारे त्या सप्लायरचा आधी थोडीशी माहिती काढा. त्याचे कॉन्टॅक्ट कसे, त्याचं कस्टमर सोबत रिलेशन कसं आहे, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस कन्फर्म होतील त्यावेळेसच तिथून माल परचेस करा. पहिले तुम्ही स्वतः जाऊन मार्केटचा सर्वे करा. त्यानंतरच तिथून पुढच्या ऑर्डर्स तुम्ही फोनवर मागवल्या तरी चालतील. कारण पहिली ऑर्डर्स जोपर्यंत स्वतः व्हिजिट करत नाही तोपर्यंत कधीही द्यायची नाही मित्रांनो. तर 100 दिवस 100 नवीन बिझनेस आयडिया सिरीजचा भाग होण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल मित्रांनो. तर व्हिडिओ संपवतो मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.